कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। हायकोर्टात सरकारने आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी असं देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत म्हटलंय। कबूतरखाना सुरू राहावे, कबूतरखाना मारू नये यासाठी हायकोर्टामध्ये प्रतिवेदन करणार आहे। 3 यामध्ये जे कमिटीच्या गठीत करायचं आहे, महाराष्ट्र महानगरपालिकाच्या ॲफिडेविटमध्ये लिहिला होता ते कमिटीच्या गठीत होणार आहे। 4 सर्वात इम्पॉर्टंट पाण्याची जे कट केला होता ते पाणी परत जोडणार आहे। जे आपण बंद केले होते कबूतरखाने वरतून ते काढणार आहे। मी हृदयापासून सर्व हिंदू समाजातर्फे, जैन समाजातर्फे, अहिंसक समाजातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानतो की त्याने अतिशय लोकांची भावना समजून एक निर्णय दिलेला आहे। या निर्णयानंतर आजपासून कबूतरखानामध्ये रेस्ट्रिक्टेड फीडिंग ने जे काय साफसफाईची जे टाटाने एक मशीन काढली ते सर्व मशीनचा उपयोग करून कोणाने काय त्रास होऊ नये असा काम आजपासून सुरू होणार आहे। गिरीश महाजनजी जे महाजनम संस्थाचे होते त्याने प्रतिनिधित्व केला होता ते पण 2 मिनिट बोलणार आहे। नमस्कार। मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा मनापासून धन्यवाद म्हणतो, कारण काय त्यांनी लोकांची भावना आणि आपली 100 वर्षापूर्वीची पुराणी परंपरा हे दोघांची भावना लक्षात घेऊन निर्देश दिले आहेत। जे आदरणीय लोढा साहेबांनी सांगितले त्या निर्देशप्रमाणे आणि आदरणीय कोर्टाचा मान ठेवून आणि एक पण कबूतर यापुढे मरू नये त्याची काळजी सरकार, समाज आणि प्रशासन तिघं मिळून घेतील असा आम्हाला संतोषकारक आज जबाब मिळाला आहे। फार धन्यवाद। सर, तुम्ही पर्यायी जागा ज्या आहेत त्या मुंबई महापालिकेला पत्र देऊन कळवले होते, त्याबाबत काही चर्चा ते पर्यायी जागे न होता ते जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत एकही कबूतर मरू नये म्हणून मी सुझाव दिला होता की ते रेसकोर्स वगैरे सुरू करावा। आता हा निर्णय झाला तो तिथे कबूतरखाने सुरू आहे, पर्यायाची जागा पाडणार ते ॲडिशनल जागा म्हणून होऊ शकतात। तर पण आरोग्याच्या दृष्टीने कुठेतरी हानिकारक आहे अशा प्रकारचे अहवाल देखील पाहायला मिळतात। बरोबर आहे, पण त्यासाठी सर्व आता ॲडिशनल जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल ते रेस्ट्रिक्टेड फीडिंग, क्लीनलीनेस, ते मशीन म्हणून करायच्या लोकांच्या हात कमी त्यामध्ये उपयोग, हा सर्व फीडिंग सर्व ॲडिशनल जे काही कमिटी सांगणार आहे, जे काही गरज आहे ते सर्व आता आजपासून आम्ही सुरू करणार आहे। पण ते महानगरपालिका स्वतः सुरू करणार आहे। या सगळ्या गोष्टी कोणामार्फत राबवल्या जाणार आहे? महानगरपालिका करणार आहे की जे कबूतरखाने चालवणारी मंडळी? महानगरपालिका, कबूतरखान्याचे लोक महानगरपालिकाचे सहकार महानगरपालिकाच्या निर्णयानुसार करणार आहे, पण सर्व ते एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी महानगरपालिका राहणार आहे। सर, हिंदी के बारे में एक बहुत महत्वपूर्ण बैठक आज हुई है, तो उसमें क्या निर्णय हुआ है और क्या समाधान कारक ये सारी प्रक्रिया रही? अतिशय समाधान कारक। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब ने समाज की, लोगों की भावना, पुरानी परंपरा को समझते हुए बहुत समयोचित निर्णय दिया है जो इतिहास के अंदर एक कायम बनेगा। जहां कबूतरों को अनाज डालने से यदि कोई हेल्थ की प्रॉब्लम होती है तो उसके बारे में लेटेस्ट मशीनरी का और रेस्ट्रिक्टेड यूज का और रेस्ट्रिक्टेड उस जगह को साफ सफाई का ये सारे नियम पाले जाएं, पर उसके साथ में एक भी कबूतर मरना नहीं चाहिए ऐसा आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने महानगर पालिका को दिया है। और आज से ही कबूतरों खानों को ओपन करके वहाँ पे महानगर पालिका की तरफ से फीडिंग का काम शुरू हो जाएगा। हेल्थ इश्यूज को लेकर काफी लोगों की समस्याएं थी, कुछ डॉक्टरों का भी ये कहना था कि कबूतर जो है वो स्वास्थ्य के लिए हानिकारक है, तो इसी वजह से ये निर्णय लिया गया था। तो इसके बारे में क्या पर्याय यहाँ पर निकला? माननीय मुख्यमंत्री जी ने आदेश दिया है कि लोगों के जीवन को अटमोस्ट इम्पोर्टेंस ध्यान में रखते हुए उसके बारे में जो कुछ प्रिकॉशंस लेने हैं वो सारे प्रिकॉशंस लेते हुए कबूतरों को फीडिंग करनी जाए। लोगों के जीवन का महत्व सबसे बड़ा है, पर साथ में कबूतर भी नहीं मरना चाहिए, इसका बैलेंस करने का आदेश उन्होंने महानगर पालिका को दिया। कबूतरखाना अचानक बंद करणं अयोग्य असं फडणवीसांनी या बैठकीमध्ये म्हटल्याची माहिती मंगलप्रभात लोढा यांच्याकडून देण्यात आली आहे। हायकोर्टात सरकारने आणि महापालिकेने ठाम भूमिका मांडावी असं फडणवीसांनी म्हटलंय। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी या बैठकीमध्ये म्हटलेलं आहे। कोणत्या वेळेमध्ये फीडिंग व्हावं यासाठी नियम तयार करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। कबुतराची विष्ठा साफ करण्याचं तंत्र आहे, त्याचाही विचार करा असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा असं फडणवीसांनी म्हटलंय।
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फिडिंग करावं. कबूतरखान्यासंदर्भात सुद्धा एक महत्त्वाची बैठक जी आहे ती नुकतीच झालेली आणि कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. हायकोर्टात सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे. गरज पडली तर सुप्रीम कोर्टात जाणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी या कबूतरखान्यासंदर्भात बोलताना म्हटलंय. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेनं कंट्रोल फिडिंग करावं. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही असं फडणवीसांनी म्हटलंय.